माझ्या निवडणूक निकाला संदर्भामध्ये अपीलमध्ये हायकोर्टामध्ये माझा प्रतिस्पर्धी गेला होता. त्याचा निकाल हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळली आणि ती केस डिसमिस केलेली आहे. चुकीच्या पद्धतीने कोर्टामध्ये इंटरप्रिटेशन करून यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशा प्रकारचा त्यांचा दावा होता आणि त्याचा निकाल हायकोर्टाने दिलेला आहे. यामध्ये माझ्या बाजूने ॲडव्होकेट राजेंद्र देशमुख, ॲडव्होकेट कुणाल काळे, मिस्टर जैन, मुकुल कुलकर्णी आणि अमोल जोशी या सर्वांनी काम पाहिलं होतं. मला वाटतं हा निकाल माझ्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे, म्हणून मी कोर्टाचे सुद्धा आभार मानतो. इलेक्शन मध्ये गडबडी धांदली केली किंवा मतदाराला भयकवलं वगैरे वगैरे असे काहीतरी आरोप सर्व केले होते, ज्याचा कोणताही संबंध ह्या निवडणुकीशी नव्हता. परंतु काहीतरी खोटी केस दाखल करायची आणि निवडून पडलो आणि निवडून आलेल्याच्या बद्दल काहीतरी त्याला त्रास द्यायचा हा हेतू त्यांचा असतो, म्हणून कोर्टाने योग्य ती दखल घेतलेली आहे. ॲटो एलपीजीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात सगळीकडेच अत्यंत भयानक तुटवडा आहे. जो ॲटो एलपीजीचा गॅस 62 ते 65 रुपयांनी मिळायचा तो आता 120 रुपयांनी मिळतो. म्हणून कंपन्याचे काही अधिकारी मालक माझ्याकडे आले होते. उद्या माननीय मुख्यमंत्री साहेबांची आमची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये हा विषय निश्चित काढला जाणार आहे. जे गव्हर्नमेंटच्या ऑइल कंपन्या आहेत त्यांच्याकडून काही पुरवठा जर झाला तर निश्चित यांना दिलासाही मिळेल आणि हा रेट सुद्धा कमी येईल. खरेदी जर त्यांची 120 रुपयाची असेल तर त्यांनी कोणत्या भावाने विकावा हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. परंतु सर्वसामान्य माणसाला 120 ऑटो चालकाला 120 रुपयात तो गॅस घेणे आणि वाहतूक करणे हे आता अवघड होत चाललेलं आहे. त्याच्यावर अनेक नागरिकांचा सुद्धा रोष आहे आणि स्वतः रिक्षा चालकांचा रोष आहे. म्हणून याच्यावर काहीतरी तोडगा निघावा यासाठी मी उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहे. समोर आलेली आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी डिनर आयोजित केला होता आणि त्या डिनरला ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील, आष्टीकर आणि संजय देशमुख यांची उपस्थिती होती. राजकीय वर्तुळात चर्चा आमच्या प्रतापराव जाधवने जे काही जेवणासाठी आमंत्रित केलं होतं त्याला नागेश पाटील किंवा इतर लोक जे खासदार गेले होते त्याच्यावर एवढं वादळ उठण्याचं काही कारण नाहीये. आम्ही राजकारणामध्ये कुणालाही वेगळं समजत नाही. सर्वांनी बरोबर काम करावं. दिल्लीमध्ये जर महाराष्ट्राचा आवाज उठवायचा असेल तर बरोबर आलं पाहिजे ही त्याची मागची भूमिका होती. म्हणून असा सार्वजनिक डिनर ठेवून काहीतरी राजकारण घडण्यासाठी इतका उघड प्रदर्शन कधीच केलं जात नाही. परंतु हे समोरच्याला कळायला थोडासा वेळ लागेल. संजय राऊत असं म्हटले की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची